श्रोतेहो नमस्कार. चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत आनंदाची गुरुकिल्ली याविषयी श्रीराम पुरोहित यांचे विचार. आज ऐकूया चौथा भाग. अत्तराची विक्री करणारा दुकानदार हा अन्य कोणापेक्षाही अधिक भाग्यवान ठरतो. कारण इतरांना अत्तर विकता विकता त्याचे हातही आपोआप सुगंधी होत असतात असं उदाहरण नेहमी दिलं जातं. हे उदाहरण अत्यंत समर्पकही आहे. अगदी याचप्रमाणे आपण स्वतः आनंदी राहून त्याच वेळी आपल्या आयुष्यातला आनंद हा आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाला मुक्तपणानं वाटण्याची सवय लावून घेतलेल्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं आनंदाची गुरुकिल्ली प्राप्त झाली असं नक्कीच म्हणता येऊ शकेल. मुळात आपल्याला एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी लागते. आनंद हा आतूनच आला पाहिजे. मनाला समाधान मिळतं, शरीराला सुख मिळतं, तसा आनंद हा आत्म्याला मिळत असतो असं अध्यात्मात आवर्जून सांगितलं जातं. याबाबत अध्यात्म बाजूला ठेवून देखील अगदी साहित्यिक दृष्टिकोनातून जरी आपण विचार केला तरी देखील ही बाब आपल्या सहज लक्षात येते. प्रसिद्ध गीतकार कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या या ओळी या संदर्भात फारच उपयुक्त ठरतात. आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद, अशी आनंदाची गुरुकिल्ली पाडगावकर आपल्याला देतात. आनंद म्हणजे मनाची निरोगी अवस्था असं मानलं जातं. या दृष्टीने आपल्याला आपल्या मनाकडे पाहता आलं पाहिजे. घडून गेलेल्या गोष्टींचा जास्त विचार केला की अनेकदा नैराश्यच येतं आणि म्हणूनच काही गोष्टी या जाणीवपूर्वक टाळल्या गेल्या पाहिजेत. ही देखील आनंदाची एक गुरुकिल्लीच ठरते. आनंदाची गुरुकिल्ली ही केवळ आर्थिकदृष्ट्या श्रीमंतांनाच प्राप्त होऊ शकते असा अनेकांचा फार मोठा गैरसमज आहे. लहानपणी ऐकलेल्या सुखाचा सदरा या कथेचं स्मरण केल्यास ही बाब अगदी सहजपणे लक्षात येऊ शकेल. आर्थिक परिस्थिती ही आनंदाची गुरुकिल्ली कधीच ठरू शकत नाही. मुळात आधी धनप्राप्तीसाठी कष्ट करावे लागतात. नंतर हे धन टिकवून ठेवण्यासाठी आणि मग त्यात वृद्धी होण्यासाठी देखील कष्टच करावे लागतात. या कष्टांच्या धावपळीत अनेकदा आनंद मात्र हरवूनच जातो असाच अनेकांचा अनुभव आहे. याखेरीज आर्थिक सुसंपन्नता कायमस्वरूपी टिकून राहू शकेल का याच्याही चिंतेनं अनेक जण पछाडलेले असतात. यामुळे देखील अशा व्यक्ती आनंदापासून नेहमीच दूर राहतात. अनेकांच्या जीवनात तर धन हेच अनेक समस्यांचं आणि दुःखांचं प्रमुख कारण ठरत असतं. पैशानं कदाचित लौकिक सुख विकत घेता येऊ शकतील, मात्र जीवनातला खरा आनंद हा कधीही पैशांनी विकत घेता येऊ शकत नाही. हे अगदी शाश्वत सत्य कायम लक्षात ठेवावं लागतं. ग्रामीण भागात आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या कुटुंबातल्या लहान लहान मुलांना मुक्तपणे बागडताना आणि अगदी उपलब्ध असलेल्याच मार्गांनी जीवनातला आनंद मुक्तपणे लुटताना ज्यांनी पाहिलंय त्यांना ही बाब लक्षात यायला वेळ लागणार नाही. आनंद हीच मुळात मनाची अवस्था असते. हे नीट एकदा समजलं की आनंद प्राप्त होण्याचा मार्ग मग सुकर होतो. आपल्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास करू शकलेल्या व्यक्तीला आनंदाची निश्चित प्राप्ती होते. इतरांकडे असलेल्या भौतिक सुखसोयी पाहून त्या सुखसोयी आपल्याकडे नाहीत याबाबतचं दुःख करणं म्हणजे आनंदापासून आपणहून दूर जाणं ठरतं. आयुष्यात कधी काहीच कायमस्वरूपी राहत नाही. हे दिवस देखील सरतील हे गाजलेलं वचन कायम लक्षात ठेवावं. आपल्याला आयुष्यातलं प्रत्येक वास्तव स्वीकारता आलंच पाहिजे. आज आपल्याला कदाचित अनुकूल वातावरण नसेलही, मात्र उद्या ते नक्कीच बदलेल असा विश्वास बाळगून मनाची सकारात्मकता कायम राखणं ही देखील आनंदाची गुरुकिल्लीच ठरते. अन्य व्यक्तींकडून आपल्याला अपेक्षित असलेलंच वर्तन घडेल अशी अपेक्षा मनात बाळगून व्यवहारात जर वागत राहिलं तर अनेकदा केवळ अपेक्षाभंगाचं दुःख पदरी येऊ शकतं. आपण आपल्या कर्तव्यात कोणतीही कसूर न करता आपलं आचरण ठेवलं तर मग मात्र आपला आनंद कोणीही कधीही हिरावून घेऊ शकणार नाही हे निश्चित. श्रोतेहो, आनंदाची गुरुकिल्ली याविषयी श्रीराम पुरोहित यांचं चिंतन आत्ताच आपण ऐकलं. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.